नमस्कार मंडळी, मराठी कट्टा या आपल्या चॅनेलवरती आपणा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपल्या व्हिडिओचा विषय थोडा वेगळा आहे. म्हातारपणामध्ये सुखी राहायचं असेल तर काही कामे आहेत की जी आपल्याला आत्ताच सोडून द्यायला हवीत. कोणते आहेत ते काम हेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. मंडळी, मुख्य स्वरूपामध्ये जीवनामध्ये 3 अवस्था आहेत. बालपण, तरुणपण, म्हातारपण. असं म्हणतात की तरुणाईचा माज करू नये. म्हातारपण आणि मृत्यू सर्वांनाच येतो. पण आणि मृत्यू हे एक अंतिम सत्य आहे. सर्वांना म्हातारपण आणि मृत्यू येतच असतो. याला कोणीही नाकारू शकत नाही. म्हातारपण सुद्धा सर्वांच्या नशिबी नसतं. खूपच भाग्यशाली लोक असतात ज्यांना म्हातारपण येतं. जे लोक म्हातारपणामध्ये सुद्धा आनंदी, सुखी असतात. असे लोक तर आणखीनच भाग्यवान असतात. म्हातारपणाची अवस्था एक अशी अवस्था आहे ज्यामध्ये खूप सारं परिवर्तन दिसून येत असतं. काही लोक जे आधीपासून प्लॅनिंग करून चालत असतात अशा लोकांना म्हातारपणामध्ये कोणत्याही प्रकारचे त्रास सहन करावे लागत नाही. आणि जे लोक काहीही प्लॅनिंग करत नाही अशा लोकांसाठी जीवनाच्या या मार्गावर अडचणी नक्कीच येऊ शकतात. आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून म्हातारपणामध्ये सुखी राहण्याचा मूलमंत्र एका सुंदर अशा कथेमार्फत सांगणार आहे. या अशा कोणत्या 2 गोष्टी आहेत ज्या सोडून जर तुम्ही दिल्या की तर किंवा मग अशा 3 गोष्टी आहेत की ज्या जर तुम्ही आचरणामध्ये आणल्यात तर तुम्ही म्हातारपणामध्ये नक्की सुखी राहू शकाल. जर तुम्ही या गोष्टींचं पालन करत असाल तर निश्चितच तुमचं म्हातारपण सुखी आणि आनंदाने पार पडेल. ही माहिती आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वाची आहे. जर तुम्ही आज तरुण असाल तर आज नाही तर उद्या तुम्हाला सुद्धा या अवस्थेमध्ये जावंच लागणार आहे. म्हणूनच हा व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी खूप उपयोगी आणि महत्त्वपूर्ण आहे. म्हणूनच माझी तुम्हाला नम्र विनंती आहे की व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी अजून एक नम्र विनंती आहे की कृपया तुम्ही जर व्हिडिओवरती आज पहिल्यांदाच आला असाल, अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर मराठी कट्टा या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. जेणेकरून असेच माहितीपूर्ण व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतील आणि त्याचं नोटिफिकेशन लगेच येत राहील. आणि मग तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअरसुद्धा करू शकता. तुम्ही पाहिलं असेल की म्हातारपणामध्ये खूप सारं परिवर्तन येत असतं. आपले सर्व कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय आणि आपली साथ सोडून जातात. हात-पाय काम करणं सोडून देतात. डोळ्यांनी कमी दिसायला लागतं. ऐकायला सुद्धा कमी येत असतं. जिभेची चव नष्ट होऊन जाते. कोणत्याही गोष्टीची चव नसते. दात सुद्धा सोबत सोडून जातात. ज्यामुळे कित्येक गोष्टी खाण्याची इच्छा होते, परंतु त्या गोष्टी आपण खाऊ शकत नाही. कारण दातच नसतात. स्मृती क्षीण झालेली असते. शरीराचे काही भाग व्यवस्थित काम सुद्धा करत नाहीत. घरातील मुलं स्वतः निर्णय घेण्याच्या परिस्थितीमध्ये आलेले असतात आणि म्हणूनच घरामध्ये सुद्धा महत्त्व कमी होऊन जातं. चेहऱ्यावर सुरकुत्या आलेल्या असतात. कमरेला वाक आलेला असतो. कधी-कधी तर असं सुद्धा दिसतं की घरामध्ये सूनबाई आलेली असते. मग अशा परिस्थितीमध्ये म्हाताऱ्यांची जागा घराच्या बाहेर सुद्धा असते. मंडळी, विचार करा, अशा परिस्थितीमध्ये तो वृद्ध माणूस काय करत असेल? ज्या घराला मी इतक्या मेहनतीने, इतक्या कष्टाने एक-एक रुपया जमवून उभं केलं आहे, आज तेच घर माझ्याकडून हिसकावून घेतलं जाते. आज त्याच घरामध्ये मला जागा नाही. जागा घराच्या बाहेर आहे. विचार करा किती वाईट वाटत असेल त्या वृद्ध माणसांना, जेव्हा घरातील लोक वृद्ध माणूस चपाती भाकर मागायला जातो तेव्हा त्याचं कोणीच काहीच ऐकत नाही. तेव्हा त्याला राग येतो. तो शिव्या देऊ शकतो, परंतु याहीपेक्षा वाईट अवस्था तेव्हा होते जेव्हा नवरा बायकोमधील कोणीतरी एक निघून गेलेला असतो. मग अशा परिस्थितीत त्यांची काळजी घेणारा, त्याची अवस्था समजून घेणारा कोणी शिल्लकच राहत नाही. विचार करा, अशा वेळी तो स्वतःला किती एकटा समजत असेल. परंतु मंडळी, अशा परिस्थिती सर्वांसोबत होत नाही. काही लोक त्याचं वृद्धपण खूपच सुखमय आणि आनंदाने जगत असतात. असे लोक काय योजना बनवतात हेच मी तुम्हाला सांगणार आहे. मंडळी, नेहमी लक्षात ठेवा, पुरुषाच्या जीवनामध्ये सर्वात चांगला मित्र कोण असेल तर ती त्याची पत्नी असते आणि एका स्त्रीचा सर्वात चांगला मित्र कोण असेल तर तो तिचा नवरा असतो.
असं म्हणतात की वृद्ध अवस्थेमध्ये आल्यानंतर पती पत्नी दोघेही एकमेकांचे भाऊ बहीणसारखेच होतात. एवढा काळ ते एकमेकांसोबत राहिल्यामुळे ते एकमेकांचे रूपच बनून जातात. दोघेही एकमेकांना खूप चांगल्या प्रकारे समजून घेतात. काहीही न बोलता सुद्धा एकमेकांच्या मनातील त्यांना सर्व काही समजू शकतं. या वयात आल्यानंतर एकमेकांच्या प्रती काळजी घेण्याची भावना त्यांच्यामध्ये आणखीन जास्त वाढते. हे पाहिलं गेलं आहे की वयाच्या या अवस्थेत आल्यानंतर स्त्रिया त्यांच्या नवऱ्याची काळजी त्याचप्रमाणे घेतात ज्याप्रमाणे एका आईने तिच्या मुलाची घ्यावी. नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा म्हातारपणात काठी सापडणार नाही तेव्हा नवऱ्याची काठी बायको शोधून देईल आणि जेव्हा चष्मा हरवेल तेव्हा बायकोचा चष्मा नवरा शोधून देईल. आणि म्हणूनच नवरा बायकोचं नेहमी एकमेकांवर आदर करावा. बाहेरची लोकं जेव्हापर्यंत धनसंपत्ती असते तेव्हापर्यंत तुमच्यासोबत असतात. शेवटी एकमेकांची साथ तुम्हा दोघांनाच द्यायची आहे. म्हातारपणात माणूस परावलंबी होतो. एक एक करून गोष्टी त्याच्या हातून निसटून जातात. अशा परिस्थितीत स्वाभाविकच आहे की माणसाचा स्वभाव थोडा चिडचिडा, थोडा रागीट बनू शकतो. मुलगा, सूनबाई, नातवंड यांची वेगळी दुनिया बनून जाते. सर्वांच्या गरजा वेगवेगळ्या असतात. कोणीही कोणाचं ऐकत नाही. सर्वांचे वेगवेगळे स्वतंत्र आयुष्य जगत असत. अशा परिस्थितीत आपण आपली वृद्धावस्था सुखपूर्वक कशाप्रकारे व्यतीत करू शकतो हेच मी तुम्हाला आज येथे सांगणार आहे. मंडळी, असंच एक गृहस्थ होता. खूपच चिडचिड्या स्वभावाचा, खूपच रागीट स्वभावाचा, छोट्या छोट्या गोष्टींवरून राग करणारा. त्याची बायको त्याला नेहमी समजावायची की या वयामध्ये इतका राग योग्य नाही. परंतु तो कधीच ऐकत नव्हता. जेवणामध्ये थोडं तिखट जास्त झालं तर तो जेवण फेकून द्यायचा. थोडं मीठ जरी कमी झालं तरीसुद्धा जेवण फेकून देत असे. खूप राग त्याला येत असे. त्याच्या या व्यवहाराने पूर्ण घर हैराण होऊन गेलं होतं. पूर्ण घरामध्ये नेहमी क्लेश आणि भांडणाचं वातावरण निर्माण झालेलं होतं. रोजच्या रोज याच गोष्टीवरून भांडणं असायच्या. मंडळी, त्या घरात सर्व लोक महाराज कबीर यांचे अनुयायी होते. ते सर्वजण महाराज कबीर यांचे प्रवचन ऐकण्यासाठी जात असत. कोणीतरी सांगितलं की तुमच्या वडिलांना सुद्धा प्रवचन ऐकण्यासाठी घेऊन जा. होऊ शकतं की त्यांचं बोलणं ऐकल्यानंतर त्यांच्या व्यवहारामध्ये, त्यांच्या वागणुकीमध्ये चांगला बदल दिसून येईल. घरवाल्यांनी सुद्धा पटलं की आपल्या वडिलांना बाबा कबीर यांच्याकडे घेऊन जावं. त्यांना सर्व काही समजावून सांगितलं तर नक्कीच काहीतरी मार्ग निघेल. रोजच्या रोज भांडणांपासून सुटका होईल. क्लेश शांत होतील. अशा प्रकारे एके दिवशी त्या वृद्ध वडिलांना तयार करून घरातील सर्व लोक त्यांना बाबा कबीर यांच्याजवळ घेऊन गेले. मंडळी, संतांना तर सर्व काही न सांगता समजून जातं. तेव्हा ते बाबा कबीर यांच्याकडे पोहोचले तेव्हा त्यांना समजलं की लोक माझ्याकडे का आले आहेत. बाबा कबीर यांनी पोहोचताच त्यांच्या लक्षात आलं की त्यांच्या घरामध्ये अशांतता आहे आणि घरामध्ये शांततेच्या शोधासाठी ते आपल्याजवळ आलेले आहेत. आणि त्यांनी हे सुद्धा जाणून घेतलं की घरामध्ये अशांतीचं कारण काय आहे. तेव्हा ते वृद्ध वडील आणि घरातील लोक बाबा कबीर यांच्याजवळ पोहोचले. तेव्हा दुपारची वेळ झालेली होती. सर्वजण बाबा कबीर यांच्याजवळ गेले आणि त्यांनी बाबा कबीर यांना प्रणाम केला. ते त्यांच्याबरोबर बसले. बाबा कबीर त्यांच्या झोपडीमध्ये बसून काहीतरी लिहित होते. बाबा कबीर यांच्या पत्नीचं नाव होतं लोई बाबा कबीर. यांनी त्यांच्या पत्नीला सांगितलं की एक दिवा लावून आण, काहीतरी शोधायचं आहे. बाबा कबीर यांनी जेव्हा दिवा मागितला तेव्हा समोर बसलेल्या ते सर्वांना खूप जास्त आश्चर्य वाटलं. त्यांनी विचार केला की दुपारची वेळ आहे, एवढं ऊन पडलेलं आहे, मग अशा वेळी यांना दिवा घेऊन काय शोधायचं असेल. तेव्हा ते वृद्ध वडील विचार करू लागले की महात्मा खरंच मूर्ख आहेत. कारण बाहेर सूर्याचा एवढा प्रखर प्रकाश पडला आहे आणि अशा प्रकाशामध्ये हा माणूस दिवा का मागत आहे. तर मग वेगळाच प्रकारचा माणूस आहे. तो वृद्ध माणूस मनातल्या मनात हाच विचार करत होता. इतक्यातच माता लोई हातात दिवा घेऊन तेथे हजर झाल्या. त्यांनी गुपचूप बाबा कबीर यांच्याकडे दिवा दिला आणि तिथून निघून गेल्या. तेव्हा ते वृद्ध वडील विचार करू लागले की त्यांची पत्नी सुद्धा वेगळीच आहे. तिने सुद्धा विचारलं नाही की तुम्हाला वेड लागला आहे का? भर दिवसा इतक्या उन्हाचा तुम्ही दिवा का मागत आहात? ते वृद्ध वडील खूप जास्त हैराण झाले होते. ते विचार करू लागले की मी कुठे आलो आहे? इथे सर्वजण वेडेच आहेत. हे महात्मा
तर खूप मोठे वेडे आहेत. हे महात्मा तर वेडे आहेतच, सर्वात वेडी त्यांची पत्नी. आणि हे वेडे माझ्या घरामध्ये शांतता आणतील आणि हे माझ्या घरातील क्लेश संपवतील. त्या वृद्ध वडिलांच्या मनामध्ये वेगवेगळे प्रश्न निर्माण होऊ लागले. परंतु ते काहीच म्हणाले नाही. ते शांतपणे तिथे बसून राहिले. बाबा कबीर यांना त्या वृद्ध वडिलांच्या मनातील गोष्ट समजली. त्यांना समजलं की याला खूप जास्त राग आलेला आहे आणि हा मनातल्या मनात मला खूप वाईट साईट बोलत आहे. बाबा कबीर यांना हे सुद्धा समजलं की या वृद्ध वडिलांना राग यामुळे आला आहे कारण माता लोई यांनी सुद्धा एकही प्रश्न विचारला नाही. मी दिवा आणायला सांगितला आहे, मग तिने उलट प्रश्न का विचारला नाही? माझ्यासोबत ती भांडली का नाही? बाबा कबीर यांना सर्व काही समजलं होतं. परंतु काहीही न समजल्याचं नाटक करून ते गुपचूप त्यांच्या डायरीमध्ये काहीतरी लिहित होते. त्या वृद्ध वडिलांनी रागाने त्यांच्या मुलांना आणि बायकोला म्हटलं, हा वेडा आपल्या जीवनामध्ये शांतता आणणार आहे का? आपण सर्वजण इथून जाऊया. मला एक क्षणही इथे थांबायची इच्छा नाही. इथून ताबडतोब चला. मला इथे एकही क्षण थांबता येणार नाही. तो वृद्ध वडील असं कुरबुरत करू लागला. तेव्हा बाबा कबीर त्यांनी ऐकलं. तेव्हा ते म्हणाले, काय झालं? काही अडचण आहे का? वृद्ध वडील हसण्याचं नाटक करत म्हणाले, नाही महाराज, काहीच समस्या नाही. तुमचं दर्शन करण्यासाठी आलो होतो. दर्शन झालं आणि आता आम्ही जाऊ इच्छितो. तुम्ही आम्हाला जाण्याची आज्ञा द्या. तेव्हा बाबा कबीर म्हणाले, अहो, तुम्ही आमच्याजवळ आला आहात. आमचे अतिथी आहात. अतिथी सत्कार केल्याविना आम्ही तुम्हाला कसं जाऊ देऊ शकतो? त्यांनी माता लोई यांना आवाज दिला. माता लोई ताबडतोब तिथे आल्या. बाबा कबीर त्यांना म्हणाले, हे गृहस्थ थोडे घाईमध्ये आहेत. यांना जायचं आहे. लगेचच तुम्ही 2 ग्लास दूध घेऊन या. तो वृद्ध वडील त्यांना नकार देऊ लागले. ते म्हणू लागले, अहो महाराज, आम्ही घरून जेवण करून आलोय. मला दुधाची काहीच गरज नाही. तेव्हा बाबा कबीर म्हणाले, तुम्ही माझ्या झोपडीमध्ये पहिल्यांदा आला आहात. मग तुमचं आतिथ्य, आदर, सत्कार केल्याशिवाय आम्ही तुम्हाला कसं जाऊन देऊ शकतो? तेव्हा तो वृद्ध माणूस गप्प बसला. माता लोई सुद्धा काहीही न म्हणता आतमध्ये गेली आणि 2 ग्लास दूध घेऊन बाहेर आली. बाबा कबीर यांनी 1 ग्लास दूध त्या वृद्ध वडिलांना दिलं आणि 1 ग्लास दूध स्वतः घेतलं. जेव्हा ते वृद्ध वडील दुधाचा एक घोट प्यायले, तेव्हा तो दूध इतका जास्त खारट आणि कडू होता की त्यांची उलटी करण्याची इच्छा होऊ लागली. दुधामध्ये मीठ होतं. त्यांनी इच्छा झाली की ते दूध आत्ताच्या आत्ता फेकून द्यावं. त्यांचं तर रोजचं हेच काम होतं की जर मीठ जास्त असेल तर ते फेकून द्यायचं. तिखट झालं असेल तर जेवण फेकून द्यायचं. आता त्या वृद्ध वडिलांना बाबा कबीर यांच्याकडे रागाने पाहिलं. बाबा कबीर तर खूपच स्वादाने दूध पीत होते. त्यांच्या चेहऱ्यावर असे कोणतेच भाव नव्हते. ते पाहून ते वृद्ध वडील मनातल्या मनात विचार करू लागले, कुठले महात्मा आहे? हे तर कोणीतरी ढोंगीच दिसत आहेत. त्या वृद्ध वडिलांनी त्यांच्या हातातल्या ग्लासमध्ये साईडला ठेवला आणि ते बाबा कबीर यांना म्हणाले, बाबा, आता तुम्ही आम्हाला आज्ञा द्या. आम्ही जाऊ इच्छितो. तेव्हा बाबा कबीर म्हणाले, मला असं वाटतं की तुम्हाला तुमची अडचण माझ्याजवळ घेऊन आला होतात. तुम्ही तुमच्या येण्याचं कारण मला सांगितलंच नाही. तुम्ही असं कसं जाऊ शकता? अडचण असेल तर मला सांगा. तुमच्या या अडचणीवर माझ्याकडे उपाय असू शकतो. वृद्ध माणूस म्हणाला, अहो महाराज, सोडून द्या. तुम्ही काय याच्यावर तोडगा काढणार? आम्ही तर अडचण घेऊनच आलो होतो. परंतु आता चाललो आहोत. आम्ही सर्व काही पाहिलं आहे. आमच्या अडचणीवर तोडगा काढणं तुमच्या हातामध्ये नाही. तुम्हाला शक्य नाही. तेव्हा बाबा कबीर म्हणाले, जर तुम्ही अडचण घेऊन आला होतात, मग सांगण्यात काय त्रास आहे? तुम्ही सांगा तर काय त्रास होत आहे? होऊ शकतं माझ्याकडे तुमच्या या समस्येवर काहीतरी तोडगा असू शकतो. तेव्हा वृद्ध माणूस म्हणाला, ठीक आहे, तुम्ही इतकेच म्हणत आहात तर सांगतो. परंतु मला असं वाटत नाही की तुमच्याकडे माझ्या समस्येवर काही तोडगा असू शकतो. जेव्हा बाबा कबीर यांना सारखं त्यांना विचारलं, तेव्हा तो वृद्ध माणूस म्हणाला, माझ्या घरामध्ये कोणीच माझी इज्जत करत नाही. सर्वजण मला हीन दृष्टीने पाहत असतात. कोणीही माझं बोलणं ऐकत नाही. सर्वजण त्यांच्या धुंदीत मस्त असतात. माझ्या घरामध्ये खूप जास्त क्लेश आणि अशांती आहे.
मी माझ्या घरामध्ये शांती आणि समृद्धी इच्छित आहे आणि म्हणूनच मी तुमच्याजवळ आलो आहे. परंतु तुमचा मूर्खपणा पाहून मला विश्वास बसला की माझ्या समस्येवर तुमच्याकडे कोणताही पर्याय नसेल. माझ्या घरामध्ये शांती आणण्यासाठी तुम्ही काहीच करू शकत नाही. तेव्हा बाबा कबीर हसले आणि म्हणाले, मला माहीत आहे तुमच्या घरामध्ये अशांती आणि क्लेश असण्याचं कारण आहे. मी तुम्हाला यावर तोडगासुद्धा सांगितला आहे, परंतु कदाचित तुम्हाला ते समजलं नाही. जेव्हा बाबा कबीर असं म्हणाले, तेव्हा ते वृद्ध म्हणाले, वा, ही तर खूपच आश्चर्याची गोष्ट आहे. तुम्ही आमच्या समस्यावर तोडगासुद्धा सांगितला आहे, परंतु जेव्हापासून आम्ही आलो आहोत तेव्हापासून तुम्ही एक शब्दही बोलला नाही आहात. मग असंच तुम्ही तोडगा कसा सांगितला? महाराज, जेव्हा बाबा कबीर म्हणाले, आठव, जेव्हा तू आलास तेव्हा मी तुझ्यासमोरच माझ्या पत्नीजवळ जळता दिवा मागितला होता. तो वृद्ध माणूस म्हणाला, हो, मागितला होता. तेव्हा बाबा कबीर म्हणत, माझ्या पत्नीने लगेचच माझ्या आज्ञेचं पालन केलं आणि काहीही प्रश्न न विचारता लगेचच जळता दिवा माझ्याजवळ घेऊन आली. त्यांनी हे सुद्धा विचारलं नाही की दुपारची वेळ आहे, मग अशा वेळी दिव्याची गरज काय? त्यांनी तेच केलं जे मी त्यांना सांगितलं. काही प्रश्न विचारला नाही. तेव्हा विरोधही केला नाही. तेव्हा वृद्ध माणूस म्हणाला, हो, सुद्धा मला सुद्धा तेच वाटलं. या गोष्टीचं खूपच आश्चर्य वाटलं. तेव्हा बाबा कबीर म्हणाले, त्यानंतर मी दूध मागितलं. मला माहीत आहे माझ्या पत्नीने साखरेच्या ठिकाणी दुधामध्ये खूप जास्त प्रमाणात मीठ टाकलं होतं. दूध खूप जास्त खारट आणि कडू झालेलं होतं. इतकं कडू झालं होतं की ते तुमच्याने पिणं शक्य झालं नाही. परंतु तुम्ही पाहिलं, मी तेच दूध काहीही न बोलता गुपचूप पितोय हे तुम्हाला माहीत होतं. कारण जेव्हा माझ्या पत्नीने मला दिव्याबद्दल काहीही विचारलं नाही, तर मग माझासुद्धा काहीच अधिकार नाही की मी सुद्धा तिला काही विचारावं. की मी सांगितल्यावर माझ्या आज्ञेचं तिने पालन केलं आणि ताबडतोब दिवा घेऊन आली. मग मी कसं विचारू शकतो की दूध कडू आहे का? मी सुद्धा माझा हा धर्म समजतो आणि गुपचूप दूध पितो. ज्या प्रकारे माझ्या गोष्टींना काही विरोध केला नाही, त्याच प्रकारे मी सुद्धा काही विरोध केला नाही. यावरून तुम्हाला काय समजलं? यावरून सिद्ध होतं की नवरा आणि बायको दोघांनीही एकमेकांना समजून घ्यायला हवं, एकमेकांचं बोलणं ऐकायला हवं, एकमेकांच्या बोलण्याचा सन्मान ठेवायला हवा, प्रेमाने आणि विश्वासाने राहायला पाहिजे. मला माहीत आहे की तू असं करत नाहीस. बाबा कबीर म्हणाले, लक्षात ठेव, चूक सर्वांकडून होत असते. आज चुकीने साखरेच्या जागी दुधामध्ये मीठ पडलं. मग मी मीठ असलेलं दूध स्वीकारलं. गुपचूप काहीही न बोलता ते दूध प्यायलं. माझ्या घरामध्ये अशांतीचं कारण हेच आहे. तू 2 गोष्टींमुळे खूप जास्त त्रासलेला आहेस आणि त्याचमुळे तुझ्या घरामध्ये अशांती आणि क्लेश आहे. बाबा कबीर म्हणतात, म्हातारपणामध्ये जो पण मनुष्य या 2 गोष्टी त्यागतो, तो त्याच्या आयुष्यामध्ये सुखी राहतो. बाबा कबीर म्हणतात की या 2 गोष्टी आहेत चव आणि शिवी. म्हातारपणामध्ये सुखी राहायचं हे गरजेचं आहे की आपण या 2 गोष्टी सोडून द्यायला हवेत. जर आपण या 2 गोष्टी सोडून देत असू, तरच आपल्या घरामध्ये शांती आणि समृद्धी राहत असते. तरच तुमचं म्हातारपण सुखाने व्यतीत होऊ शकतं. आपण हे सर्व समजून घ्यायला पाहिजे की घरामध्ये जी स्त्री अन्न शिजवत असते ती खूप मेहनतीने अन्न बनवत असते. खूप आपुलकीने, प्रेमाने ती सर्वांसाठी अन्न शिजवते. गरमी असू दे, थंडी असू दे, कोणताही ऋतू असू दे, कशीही परिस्थिती असू दे, ती वेळच्या वेळी खूपच खर्चाने आणि मेहनतीने अन्न शिजवत असते. सर्वांना प्रेमाने अन्न वाढत असते. मग अशा परिस्थितीत कधी जर चुकून मीठ जास्त होत असेल आणि तिखट जास्त होत असेल, तर मग आपण ते अन्न फेकून द्यावे का? कधीच नाही. आपण हे समजून घ्यायला पाहिजे की ज्या स्त्रीने, सूनबाईने, पत्नीने किंवा मग तुमच्या मुलीने सुद्धा ज्या आपुलकीने, प्रेमाने, परिश्रमाने अन्न शिजवलं आहे, तर आपलं सुद्धा ते कर्तव्य आहे की ते अन्न आपण स्वीकारावं. आणि जर चुकून त्या अन्नामध्ये मीठ चांगलं झालं असेल किंवा तिखट झालं असेल, तरीसुद्धा आपण या गोष्टीकडे दुर्लक्ष करायला हवं. आपण त्या स्त्रीचं कौतुक करायला हवं आणि काहीही न बोलता ते अन्न ग्रहण करायला हवं. जर आपण असं करत असू, तर दुसऱ्या दिवशी ती स्त्री अधिक आपुलकीने, प्रेमाने अन्न बनवते आणि जर आपण तेच अन्न फेकून देत असू,
तर विचार करा त्या स्त्रीच्या मनावर त्याचा काय परिणाम होत असेल. स्त्रीच्या मनामध्ये तुमच्यासाठी सन्मान शिल्लक राहील का? कधीच नाही. तुम्ही जे काही करत आहात त्यामुळे त्या स्त्रीचा आणि त्या अन्नाचा दोघांचाही अपमान होत असतो. आपण हा अपमान कधीच करू नये. जिथे अन्न आणि स्त्रीचा अपमान होत असतो अशा घरात लक्ष्मी, समृद्धी, शांती कायमस्वरूपी निघून जाते. म्हणूनच चुकून सुद्धा असं करू नये. बाबा कबीर म्हणतात आणि म्हणूनच आपण या दोन गोष्टी चव आणि शिवी सोडून द्यावे. जसेही मिळेल ते अन्न देवीचा प्रसाद म्हणून ग्रहण करावा. मग तुम्हाला म्हातारपणी कोणतेही कष्ट सहन करावे लागणार नाही. चव आणि शिवी हे म्हातारपणामध्ये खूप जास्त कष्टदायी आणि त्रासदायी आहेत. आता त्या वृद्ध गृहस्थाला सर्व बोलणं समजून आलं की त्यांच्या घरामध्ये अशांती का आहे. त्याने ह्या दोन्ही गोष्टी हात जोडले आणि बाबा कबीर यांच्यासमोर क्षमा मागितली. तो म्हणू लागला, "बाबा, मी नकळतपणे तुमच्याबद्दल काय विचार केला. मी माझ्या मनामध्ये जे काही चुकीचे विचार केले त्याबद्दल तुम्ही मला मोठ्या मोठ्या मनाने माफ करा." बाबा कबीर त्याला म्हणाले, "तुम्ही आज संकल्प घ्या की चव आणि शिवी या दोन गोष्टी तुम्ही सोडून देणार." कबीर पुढे म्हणाले, "आणि जर म्हातारपणामध्ये तुम्हाला सुखी राहायचं असेल तर या सर्व गोष्टींचा तुम्ही विचार केला पाहिजे आणि तुम्ही जर व्यवस्थित राहिलात तर तुमचं म्हातारपण खूप सुखी, समाधानी आणि आनंददायी जाऊ शकतं." तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? व्हिडिओ जर आवडला असेल तर कृपया करून व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीनच आले असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये कळवा तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात आणि तुमच्यासोबतही असंच काही घडतंय का? ऐकायला निश्चित आवडेल. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. हॅपी राहा, आनंदी राहा.